आपल्यासोबत सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे आहेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी पार पडली त्याला मुंबई हायकोर्टानं बॉम्बस्फोट हल्ल्याप्रकरणी जो निर्णय दिलेला होता त्याला स्थगिती दिलेली आहे। नक्की आज सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? बघा, बॉम्बे हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्याला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती का दिलेली आहे? कारण राज्य सरकारचं म्हणणं होतं की हा जर निर्णयावर तुम्ही स्थगिती दिली नाही तर दुसरे जे मकोका ट्रायल जे चालू आहेत त्याच्यावर परिणाम होईल आणि हे जजमेंट त्याच्यात वापरण्यात येईल। पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की जे 11 जणांना निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि ते आता जेलच्या बाहेर आलेले आहेत ते जेलच्या बाहेरच राहतील। त्यांना फक्त नोटीस इश्यू केली गेलेली आहे, ते त्यांचा रिप्लाय देतील, राज्य सरकार रिजॉइंडर देईल, काही महिने वर्ष हे चालेल आणि मग मुख्य जजमेंट सुप्रीम कोर्टाची येईल। त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की बॉम्बे हायकोर्ट बरोबर होतं किंवा ते तो निर्णय उलटवू शकतात आणि त्यावेळेस मग त्यांना परत जेलमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे। पण तुर्तास हे 11 जण जेलच्या बाहेरच राहतील। राज्य सरकारचा उद्देश काय होता की ह्या निर्णयावर आम्हाला स्थगिती पाहिजे, कारण हा निर्णय दुसरे कथित आतंकवादी आरोपी वापरू नये त्यांच्या ट्रायलमध्ये मकोका कोर्टात, त्यामुळे आम्हाला स्थगिती पाहिजे आहे आणि ते राज्य सरकारने साध्य केलेलं आहे। राज्य सरकारला हा दिलासा म्हणायचा का? कारण राज्य सरकारची मागणी होती की मुंबई हायकोर्टानं चुकीचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला स्थगिती द्यावी, मात्र आता हे आरोपी जे निर्दोष मुक्त सुटलेले आहेत ते पुन्हा मात्र जेलमध्ये जाणार नाही। मग आता ही ट्रायल नक्की कशी सुरू होईल किंवा मग त्याची सुनावणी नक्की कशी? नाही, बघा, दिलासाच म्हणावा लागेल हा, कारण जजमेंटवर स्टे आलेला आहे। ठीक आहे, ते 11 जण आहेत, तुर्तास ते बाहेर गेलेले आहेत, ते बाहेर राहतील, पण ह्या जजमेंटवर स्टे आल्यामुळे दुसरे कथित आरोपी आतंकवादी ही जजमेंट त्यांच्या ट्रायलमध्ये वापरू शकणार नाही। की बघा, त्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने असं म्हणलंय, बॉम्बे हायकोर्टाने ह्याच्यात काय म्हणलं होतं, कडक त्यांनी ताशेरे ओढले होते। त्यांनी म्हणलं होतं की साक्षीदारांच्या सह्या मॅच होत नाहीयेत, कॉपी पेस्ट झालेला आहे, खूप उशिरा साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेलेला आहे, अशा बरेच टेक्निकल गोष्टी उपस्थित केल्या होत्या। तर ह्याच्यावर राज्य सरकारला स्थगिती मिळवणं खूप गरजेचं होतं, कारण ती दुसऱ्या ह्याच्यात वापरले। हे 11 जण ठीक आहे, तुर्तास ते बाहेर आहेत, तो विषय वेगळा, पण लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हे इम्पॉर्टंट आहे की स्थगिती मिळालेली आहे आणि त्या स्थगितीमुळे ही जजमेंट दुसऱ्या ह्याच्यात वापरली जाणार नाही, त्यामुळे दुसऱ्या लोकांना याचा फायदा घेता येणार नाही। आज जी आरोपींना नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे ती नक्की नोटीस कशी असते किंवा नोटीसमध्ये नक्की काय म्हटलं जातं किंवा त्यांना पुढे काय चौकशीसाठी बोलवलं जातं? सुप्रीम कोर्टाने फक्त नोटीस इश्यू केली आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, त्यांचं लेखी म्हणणं ते मांडतील, राज्य सरकार त्याला रिजॉइंडर देईल आणि मग मेन सुनावणी काही महिन्यांनी वर्षांनी होईल। ही रुटीनमध्ये नोटीस इश्यू केलेली गेली आहे। स्टे मिळणं महत्त्वाचं होतं, ते राज्य सरकारने साध्य केलं आहे। जरी ते 11 जण बाहेर राहतील तो विषय गौण आहे आता, पण लार्जर पिक्चरमध्ये स्टे मिळवणं गरजेचं होतं आणि तो स्टे महाराष्ट्र सरकारने मिळवलेला आहे, हे खूप इम्पॉर्टंट बाब आहे। पाहतोय की या सुनावणीमध्ये जे आहे ते महाराष्ट्र सरकारला जो मुंबई हायकोर्टाने निकाल दिलेला होता त्या निकालाला स्थगिती मिळवणं खूप महत्त्वाचं होतं आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल, मात्र जे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत ते मात्र बाहेरच राहतील आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईल त्यावेळेस त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं की नक्की सुप्रीम कोर्टाकडून काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।